गुड मॉर्निंग. अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स या चॅप्टरमध्ये आपण आता शेवटच्या भागाकडे जातो आहेत. ते म्हणजेच प्रिपरेशन मेथड्स ऑफ इथर्स. आता प्रिपरेशन मेथड्स ऑफ इथर्समध्ये आपल्याला दोन प्रिपरेशनचे मेथड्स बघणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत युजेस ऑफ अल्कोहोल्स अँड इथर्स अँड फिनॉल्स. बघा, प्रिपरेशन मेथड्स ऑफ इथर्समध्ये दोन पद्धतीने इथर्स आपल्याला प्रिपेअर करता येतात. त्यातली सगळ्यात पहिली जी मेथड आहे दॅट इज दी बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. पहिली मेथड बघणार आपण बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आता बघा, हे जे डिहायड्रेशन मेथड आहे ऑलरेडी आपण बघितली आहे, पण त्या ठिकाणी डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलमध्ये आपण बघत होतो की दोन प्रकारचे प्रॉडक्ट पॉसिबल आहेत. आपल्याला पाहिजे इथर. आता इथर जर आपल्याला पाहिजे असेल तर बघा, टेम्परेचरवर डिपेंड असणार की आपण कोणत्या प्रकारचा प्रॉडक्ट घेणार. जर समजा थोड्या कमी टेम्परेचरला जर आपण अल्कोहोलला जर हिट केलं इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट कोणता असतो? जसं की सल्फ्युरिक ॲसिड किंवा फॉस्फोरिक ॲसिड. बघा, ही रिॲक्शन कशा पद्धतीची असणार. आपण एक एक्झाम्पल घेऊ अल्कोहोलचं, दॅट इज C2H5OH, 2 molecules. It is when heated with concentrated H2SO4 at about 413 Kelvin. या टेम्परेचरला जेव्हा आपण त्याला हिट करणार तर याच्यामध्ये बघा जो प्रॉडक्ट असणार आहे तो असा असणार C2H5O C2H5 प्लस H2O. हा जो प्रॉडक्ट आहे याला म्हणतो आपण इथॉक्सी इथेन किंवा त्याला डायइथिल इथर असंही म्हटले जातात. आता बघा, प्रत्यक्षात रिॲक्शन कशी होत असेल तर जेव्हा C2H5OH दोन मॉलिक्युल्स आहेत, आपण दुसरा मॉलिक्यूल असं लिहू शकतो दॅट इज C2H5OH. बघा, याच्यामधला OH आणि याच्यामधला H म्हणजे H2Oच्या फॉर्ममध्ये जेव्हा बाहेर पडणार तेव्हा हा C2H5 डायरेक्टली ह्या ग्रुपला अटॅच होणार, म्हणजेच आपल्याला पाहिजे असलेला इथॉक्सी इथर इथं मिळू शकतो. आता बघा, ही जी काय आहेत याच्यामध्ये प्रत्यक्षात रिॲक्शन कशी होती हे आपण कशाने दाखवत असतो, दॅट इज बाय मेकॅनिझम. याच्यामधलं स्टेप बाय स्टेप मेकॅनिझम कसं असणार, कारण मेकॅनिझम खूप महत्त्वाचा भाग असतो. बऱ्याचदा आपल्याला रिॲक्शनचं मेकॅनिझम विचारले जातात. तर ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण बघणार आहे. बघा, मेकॅनिझम दिस इज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. SN2 रिॲक्शनचे मेकॅनिझमनी रिॲक्शन होणार. SN2 माहिती आपल्याला, दॅट इज सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. 3 स्टेप असणार बघा याच्यामध्ये. त्याच्यातली सगळ्यातली जी पहिली स्टेप आहे दॅट इज दी प्रोटोनेशन. आता ह्या प्रोटोनेशनमध्ये काय होणार की हा जो C2H5OH आहे म्हणजे आपण त्याला इथिल अल्कोहोल म्हणतो. त्याला लिहिताना बघा मी असं लिहितो आहे CH3CH2OH. OHला बघा सगळ्यात पहिले याच्यात प्रोटोनेशन. प्रोटोनेशन म्हणजेच ॲडिशन ऑफ प्रोटॉन, दॅट मीन्स H+ आयन जेव्हा याच्यामध्ये ॲड होणार तेव्हा हा कंपाऊंड कसा दिसेल बघा, C2 हे पण असं लिहू CH3CH2OH. आता ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहेत, इथं 3 बॉन्ड दिसत आहेत, त्याच्यामुळे याच्यावर चार्ज कोणता असणार, पॉझिटिव्ह चार्ज असणार. याला म्हटलं तर प्रोटोनेशन. आता बघा, सेकंड स्टेपमध्ये काय होणार, इथं एकच मॉलिक्यूल घेतला होता आपण, ॲक्च्युली इथं 2 मॉलिक्यूल आहेत. दुसरा मॉलिक्यूल हा जो काही आयन तयार झालेला आहे त्याच्यावर बॅक साईडने अटॅक करणार. बघा, अटॅक केल्यानंतरचं म्हणजे त्याला ही जी सेकंड स्टेप आहे त्याला आपण म्हणू बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. आता बघा, CH3CH2OH. आता याच्यावर अटॅक होणार आहे. याला लिहिताना बघा मी कसं लिहितोय CH2CH3 हा फक्त खाली लिहिला आहे.
आणि इथे आहेत OH2 पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण दाखवतो आणि हा जेव्हा ह्या कार्बनवर अटॅक करणार त्याच वेळेला हा जो हा बॉन्ड इथं ब्रेक होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होत असल्यामुळे याच्यामध्ये बघा H2Oच्या फॉर्ममध्ये एवढा भाग जो आहे त्याच्यातून बाहेर पडणार, कारण की अनस्टेबल असतो. एकाच वेळेला हा पण आणि हा पण हे दोन्ही कार्बनला जेव्हा अटॅच व्हायला लागतो तेव्हा हा कार्बन काय कराल, हळूहळू याला एवढा भाग तो सोडून देईल. म्हणजेच याच्यातून जर H2O जर बाहेर पडला तर बघा काय शिल्लक राहतं इथं, हे ॲज इट इज राहणार CH3 CH2 आणि हा OH डायरेक्टली याला अटॅच होतोय, हा OH आणि याला अटॅच झाल्यामुळे याला काय झालं बघा आता CH2 CH3. हा जो H2 हा बाहेर पडल्यामुळे याला आपण -H2O इथं सुद्धा लिहू शकतो आणि याच्यावर 3 बॉन्ड असल्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असणार बघा, म्हणजे C2H5 OH C2H5. आता याच्यामध्ये आपल्याला इथं पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि एक हायड्रोजन त्याला अटॅच आहेत. बघा याच्यातली तिसरी जी स्टेप आहे मी इथं वरती लिहितो आहेत. या तिसऱ्या स्टेपमध्ये काय होणार, हा जो H हा याच्यातून बाहेर पडणार, त्याला म्हटलं जातं डिप्रोटोनेशन. ही प्रोटोनेशनच्या अपोजिट, दॅट इज दी डिप्रोटोनेशन. ही C स्टेप म्हणून आपण याला, दॅट इज डिप्रोटोनेशन. बघा हे तसंच लिहितो मी इथं CH3 CH2 O प्लस H CH2 CH3. जेव्हा डिप्रोटोनेशन होणार म्हणजे हा H प्लस जो आहे त्याच्यातून बाहेर पडणार तेव्हा आपल्याला पाहिजे असलेला इथर, दॅट मीन्स CH3 CH2 O CH2 CH3 जो आपण लिहिला होता इथॉक्सी इथेन किंवा डायइथिल इथर, हा प्रोडक्ट इथं तयार होतो आहे. ह्या 3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन घडून आणल्या जाते. याला म्हटलं जातं याचं रिॲक्शन मेकॅनिझम. खूप महत्त्वाचा भाग असतो. रिॲक्शन मेकॅनिझम हा कंपल्सरी येणारा प्रश्न असतो. कोणत्या तरी एखाद्या रिॲक्शनचा काही ठराविक रिॲक्शन्स आहे त्यांचं मेकॅनिझम आपल्याला हे स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. सो दिस इज दी फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. याच्यामध्ये अजून एक मेथड आहे, ती मेथड आपण बघायची आहे, दॅट इज दी विल्यमसन्स सिंथेसिस. आता बघा ही जी विल्यमसन सिंथेसिस मेथड आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेली आहेत अल्किल हॅलाइडच्या चॅप्टरमध्ये. पुन्हा एकदा बघू आपण विल्यमसन्स सिंथेसिस. काय होतं बघा या रिॲक्शनमध्ये, अल्किल हॅलाइड व्हेन रिॲक्ट्स विथ सोडियम अल्कॉक्साइड इट गिव्स इथर. बघा ही रिॲक्शन अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल, RX अल्किल हॅलाइड म्हणजे काय, RX रिॲक्ट्स विथ सोडियम अल्कॉक्साइड इट्स गिवन बाय R-O इट गिव्स. याच्यातला सोडियम आणि याच्यातला हॅलोजन हे सोडियम हॅलाइडच्या रूपामध्ये बाहेर पडणार आणि इथं ROR- हा प्रोडक्ट तयार होणार, प्लस इथे असणार NaX आणि हा ROR- म्हणजेच काय, इथर. इथं दोन्ही अल्किल ग्रुप असल्यामुळे हा अल्किल इथर तयार होईल. आपल्याला जर याच्याऐवजी अरिल ग्रुप जर घेतला इथं, म्हणजेच इफ वी टेक RX प्लस ARONA म्हणजेच सोडियम अरिल ऑक्साइड, देन वी विल गेट हिअर ROAR प्लस NaX. आता ROAR म्हणजेच एक अल्किल ग्रुप आणि एक अरिल ग्रुप जर असेल तर आपण त्याला म्हणतो अल्किल अरिल इथर. ह्या पद्धतीचा इथर इथं तयार होऊ शकतो. आपण एक एक्झाम्पल याच्यात बघू शकतो. इफ वी टेक CH3Br रिॲक्ट्स विथ C2H5O Na इट गिव्स. बघा प्रॉडक्ट काय असणार, हा सोडियम आणि हा ब्रोमाइड बाय प्रोडक्ट तयार होणार, दॅट इज NaBr. आणि हा जो ग्रुप आहे CH3 ग्रुप हा डायरेक्टली ह्या ग्रुपला अटॅच होणार टू गिव CH3O C2H5O. याचं नाव आपल्याला माहिती आहे, दॅट इज इथिल मिथिल इथर कॉमन सिस्टीममध्ये, किंवा त्याला आपण म्हणतो मिथॉक्सी इथेन IUPAC सिस्टीममध्ये.
याचं नाव असणार आहे मिथॉक्सी इथेन. आणि हे रिॲक्टंट्स कोणते होते, तर सोडियम इथॉक्साईड आणि हा होता मिथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमोमिथेन. सो दिस इज दी सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर, दॅट इज बाय विल्यमसन सिंथेसिस. या दोनच मेथडने आपल्याला प्रिपरेशनच्या इथरचे प्रिपरेशन दिलेले आहेत. याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे इथर तयार होऊ शकतात, मिक्स्ड ॲज वेल ॲज सिम्पल. जर आपण दोन्ही ग्रुप सारखेच घेतले इथं तर कोणता तयार होणार, सिम्पल इथर. आणि इथं बघा दोन वेगवेगळे ग्रुप घेतले आपण तर आपलं कोणत्या तयार झाले आहेत, मिक्स्ड किंवा त्याला आपण अनसिमेट्रिकल इथर म्हणतो. सो दिस इज दी प्रिपरेशन मेथड ऑफ इथर. याच्यातला शेवटचा आपण बघणार आहेत ते म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. आता बघा फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज याच्यामध्ये आपण पहिले बघणार आहेत दॅट इज द फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट. फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट. आता बघा फिजिकल स्टेट आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये जर आपण इथर्सचे जे सुरुवातीचे जे इथर्स आहेत म्हणजे जसं आपण डायमिथिल इथर किंवा इथिल मिथिल इथर हे लोअर इथर म्हणू आपण त्यांना. हे जे लोअर इथर असतात हे गॅसियस स्टेटला असतात रूम टेम्परेचरला, पण त्यानंतरचे जे काही हायर इथर असतील ते मात्र कलरलेस लिक्विड असे याचे असणार. आणि फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की दे आर व्हेरी होलॅटाईल, अतिशय होलॅटाईल असे ते असतात. त्यानंतर जर समजा त्यांच्या बॉइलिंग पॉईंटचा जर आपण विचार केला तर जसं इतर कंपाऊंडच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल की जसं त्यांचा मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं त्यांचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा वाढत जातो. सो दीज आर दी फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट्स. त्यानंतर त्याचे एक अतिशय महत्त्वाच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे दे आर अबाउट दी पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. बघा याच्यामध्ये आता कंपाऊंड हा पोलर आहे किंवा नाही. जर समजा आपण एखादा इथरचं जर स्ट्रक्चर बघितलं बघा R डॅश. आता याच्यावर दोन पेअर ऑफ मॉलिक्युलर इलेक्ट्रॉन्स असतील. आपल्याला असं अपेक्षित आहे की याच्यामध्ये हा बॉन्ड अँगल जो आहे हा 180 असायला पाहिजे, 110 डिग्री 110 डिग्री एवढा असतो. पण ही पोलॅरिटी अतिशय कमी असल्यामुळे त्याच्या बॉइलिंग पॉईंटवर फारसा इफेक्ट ती काही करत नाही. सो दे आर समवॉट पोलर कंपाऊंड्स. बघा त्यानंतर त्यांचे सोल्युबिलिटी खूप महत्त्वाची आहेत. सोल्युबिलिटी जर विचार केला आपण तर बघा हे कंपाऊंड्स आपण अशा पद्धतीने दाखवतो R डॅश. आणि वॉटरमधली सोल्युबिलिटीचा विचार करू आपण HOH. आता बघा ऑल इथर्स आर व्हेरी मच सोल्युबल ऑर मिसिबल विथ वॉटर. वॉटरमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे ते सोल्युबल असतात किंवा मिसिबल असतात. त्याचं कारण काय, तर याच्यामधला जो हायड्रोजन आहेत वॉटर मॉलिक्युलमधला आणि याच्यामधला ऑक्सिजन दे आर फॉर्मिंग हायड्रोजन बॉन्ड. त्यांच्यामध्ये एक प्रकारची हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी तयार होते. आणि ही हायड्रोजन बॉन्ड कशामुळे, तर याच्यावर असतो पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजन हॅव्हिंग पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. यामुळे हा जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हटलं जातं हायड्रोजन बॉन्डिंग. अशी हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर मॉलिक्युलबरोबर तयार करण्याची जी क्षमता आहे इथरची ही खूप चांगली असल्यामुळे दे आर व्हेरी मच आर हायली सोल्युबल विथ वॉटर आर हायली मिसिबल केव्हा म्हणणार आपण, तर दोन्ही लिक्विड असतील तर. सो दे आर दी सोल्युबल आर मिसिबल विथ वॉटर. ह्या हायड्रोजन बॉन्डिंगच्या साईने आपल्याला ते एक्सप्लेन करता येतात. सो दीज आर दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. याला आपण इथरच्या फिजिकल प्रॉपर्टीज. नाउ इन लास्ट व्हिडिओ वी विल सी सम chemical properties and uses of ethers as well as uses of alcohols. So we will see it in the next video. Thank you.